नाशिक शहरातील जिल्हा सत्र न्यायालयासमोर असलेल्या न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट येथील शाळेच्या परीक्षा केंद्रावर आज दुपारच्या सुमारास एका 10वीच्या विद्यार्थ्यावर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। संबंधित विद्यार्थी 10वीचा पेपर देण्यासाठी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या परीक्षा केंद्रावर आला होता। दुपारी पेपर सुटल्यानंतर तो शाळेच्या मुख्य गेटमधून बाहेर पडला। त्यावेळी दबा धरून बसलेल्या 10 ते 15 जणांच्या अज्ञात टोळक्याने त्या विद्यार्थ्याला गाठत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला। यात तो गंभीर जखमी झालाय। या हल्ल्यानंतर टोळक्याने तेथून पळ काढला। दरम्यान या घटनेनंतर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पोलिसांकडून संशयित आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। नेमकी ही संपूर्ण घटना काय घडली याबाबत हल्ला झालेल्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या सचिवासोबत आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे। पाहूयात। नमस्कार, मी वैष्णवी। साधारण अर्धा तासापूर्वी जो आहे CBS समोरील जे बिटको हायस्कूल आहे तेथील काही विद्यार्थ्यांमध्ये जी आहे ती मारामारी झाली। तर ही मारामारी अक्षरशः इतकी टोकाला गेली होती की काही विद्यार्थ्यांनी जे आहे ते कोयते आणि फायटर घेऊन एका मुलावरती 10वीत शिकणाऱ्या मुलावरती वार केल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे। ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे याबाबत आपण जाणून घेऊयात। ज्या मुलावरती हल्ला झाला तो मुलगा इयत्ता 10वीत शिकतो। रहनुमा उर्दू शाळा या शाळेतील तो विद्यार्थी आहे। त्या शाळेचे सचिव इथे आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूयात। सर, नेमकं काय घटना घडली आहे? मॅडम, ते काय झालं, आम्हाला अशी माहिती पडली का 2-3 दिवसापूर्वी त्या मुला पेपर सुटल्यानंतर यांची काहीतरी धक्काबुक्की झाली असेल। त्याचा थोडाफार वाद झाला, पण ते नंतर वाद असं झाला का काही मुलांनी यांना धमक्या दिल्या आमच्या शाळेतील मुलांना का ठीक आहे तुम्ही आता परवा या, मग तुम्हाला आम्ही दाखवतो, तुम्हाला असं करतो तसं करतो। त्यामुळे मुलं खूप घाबरली। ती माहिती आम्हाला काल मिळाली शाळेमध्ये असताना आम्हाला काय अशी घटना घडली। तर आम्ही उपाय म्हणून काय केलं, प्रिकॉशन घेतली अशी का आम्ही ह्या घटनेची माहिती आम्ही आपले सरकार पोलीस स्टेशनला दिली। पण तिथे त्यांनी काय सांगितलं का हा प्रकार जो आहे भद्रकालीच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो। तर त्यानुसार आम्ही त्यांना लेखी पत्र दिलं का अशी घटना घडली आणि त्या मुलांना मारण्याची धमकी दिलेली आहे। तशी आम्ही त्यांना लेखी कल्पना दिली। तशी एक प्रत आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना पण दिली का अशी घटना घडलेली आहे आणि म्हणजे त्यांना आगाऊ कल्पना दिली की अशी घटना घडू शकते। आणि आम्ही त्यांना विनंती केली होती का तुम्ही या मुलांना तिथे गस्त वाढवा, पोलीस बंदोबस्त वाढला, जेणेकरून अशी काही घटना होणार नाही। पण एवढं करून सुद्धा त्या असतं जे व्हायचं ते झालं। ते 2 मुलांवरती 15-20 मुली टोळक्यांनी अक्षरशः कुऱ्हाडीने आणि चॉपरने हल्ला केला। ते मुलाला 7-8 टाके पडलेले, तो ॲडमिट होता। आता त्याचे ते चालू आहे त्याचे सगळे ते सविस्तर ते बस। फक्त आम्हाला असं म्हणणं आहे की एवढी आयुक्त साहेबांना प्रशासनाला कल्पना देऊ सुद्धा अशा घटना घडतात ते घडायला नको आहे। त्यासाठी आपण पूर्वीच काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे। जी आहे डॉक्टरांकडे तुम्ही जेव्हा त्या विद्यार्थ्याला घेऊन गेला होता, डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याला 7-8 टाके पडले त्याला, कारण डोक्याला मार लागला आहे, कोयत्याने मार लागलेला आहे। तर ते 7-8 टाके लागले, पण आता सध्या त्याची विचारपूस सुरू आहे। त्यामुळे त्यांनी पोलिसांनी त्याला इथं आणलेलं आहे, पण त्याला भरपूर मार लागलेला आहे, पूर्ण रक्तबंबाळ झालेला आहे तो। एका विद्यार्थ्याला जास्त मारहाण झाली की किती साधारण विद्यार्थ्यांना मारहाण? एकाला जास्त झाली, एकाला। हो। काही मुलांना आणलं होतं का पोलिसांनी? ते पोलीस किती वेळात घटनास्थळी दाखल झाले? घटना झाली तेव्हा नाही, पोलीस तर तिथे नाही, कारण याला जेव्हा मारलं ना डायरेक्ट हॉस्पिटलला नेलं। मग आम्ही भद्रकाली पोलीस स्टेशनला नेलं। मग तिथे त्यांनी सांगितलं का ते आपलं सरकार पोलीस स्टेशनला। मग आम्ही इथे आलं, मग पोलिसांनी त्या मुलाची जबानी वगैरे घेतली आणि इथे आम्ही आता गुन्हा नोंदवण्यासाठी आलेलो आहोत। मुलाची प्रकृती कशी आहे? मुलगा म्हणजे आता शुद्धीवर आहे, पण तरी पण त्याला लागलेलं तर रक्तबंबाळ आहे। हां, त्याला जर तुम्ही बघितलं बघा त्याच्यात पुन्हा असं पट्ट्या, पुन्हा असं रक्ताने माखलेला आहे तो। 10वीचा विद्यार्थी जो आहे त्याच्यावरती हा हल्ला झालेला आहे। पोलीस प्रशासन नेमकं आता ही काय कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।